लक्ष्मी निवास मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता सिद्धू आणि भावनाने स्वतःच्या मनावरती दगड ठेवून आनंदीला हॉस्टेलमध्ये सोडलेलं असतं. त्यानंतर भावनाला आणि सिद्धूला खूप दुःख झालेलं असतं. त्यानंतर भावना आणि सिद्धू विचार करतात की आनंदीला जर तिचे आई बाबा असते तर ही अशी तिच्यावर हॉस्टेलला राहण्याची वेळच आली नसती. त्यानंतर भावना म्हणते की माझ्या होणाऱ्या नवऱ्याचा ॲक्सिडेंट झाला होता, त्यातच त्यांना प्राण गमवावे लागले. आणि मग सिद्धू आणि भावना एक खतरनाक निर्णय घेतात की आनंदीच्या बाबांचा ॲक्सिडेंट कशामुळे झाला होता आणि ती फाईल पुन्हा रिओपन करण्यासाठी दोघंजण आता प्रयत्न करणार आहेत. घरी आल्यानंतर भावना आणि सिद्धू जेव्हा संपतरावांना हे सांगतात की भावना मॅडमच्या आधीच्या नवऱ्याचा ॲक्सिडेंट कशामुळे झाला होता याचा आम्ही आता सोक्षमोक्ष लावणार आहोत, याची आम्ही आता पूर्ण माहिती शोधून घेणार आहोत. हे जेव्हा संपतराव ऐकतात तेव्हा संपतरावांच्या तळपायाखालची जमीनच सरकते, कारण की हा ॲक्सिडेंट होताना संपतरावांनी पाहिलेलं असतं. त्यानंतर सिद्धू यामध्ये अडकू नये याच्यासाठी संपतराव आजपर्यंत प्रयत्न करत असतात. इकडे आता विश्वा जान्हवीच्या घरी आलेला असतो. तो जान्हवीला विचारत असतो की तुला काही दुःख असेल, जयंत तुला काही त्रास देत असेल तर मला नक्की सांग. पण जान्हवी विचार करते की मी आता फक्त जयंतची पत्नी नाही आहे, तर मी आता जयंतच्या बाळाची आई होणार आहे. त्याच्यामुळे मी आता फार सुखी आहे विश्वा, तर मी आई होणार आहे हेच तुला सांगायचं होतं. तर माझ्या आयुष्यामध्ये काहीही दुःख नाही आहे, माझा संसार अगदी सुखाचा सुरू आहे. हे ऐकल्यावर मात्र विश्वाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. विश्वा म्हणतो की तुला आयुष्यामध्ये काहीही अडचण आली तर हा तुझा मित्र तुझ्यासाठी नेहमी हजर असणार आहे. कधीही तू माझ्या घरी येऊ शकतेस आणि मदत मागू शकतेस, मी तुला कधीही मदत करायला तयार आहे. आणि मग तिथून विश्वा दुःखी मनाने निघून जातोय. इकडे आता जान्हवी जेव्हा गार्डनमध्ये फिरत असते तेव्हा तिला तो अगोदरचा वॉचमन दिसतोय. जान्हवी त्याच्याकडे येऊन त्याची विचारपूस करते. त्यावेळेस वॉचमन काका सांगतात की तुमच्या नवऱ्याने माझे खूप विचित्र हाल केले होते आणि मला त्यांनी डांबून ठेवलं होतं. हे जेव्हा जानू ऐकते आहे तेव्हा जानूला अगदी खूप मोठा धक्का बसतो आहे की जयंत हा इतका क्रूर आहे, तो इतका निष्ठुर कसं काय वागू शकतो, तो माझ्यापासून खूप साऱ्या गोष्टी लपवत आहे. याचा जान्हवीला आता खूप मोठा धक्का बसलेला असतो.